अँटेलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयए कडून आरोप निश्चिती। बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर 5 वर्षांनी आरोप निश्चित। अभिजित देपकेंना भेटल्यानं एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना झापलं। पूर्वकल्पना न देता परस्पर भेटल्यानं व्यक्त केली नाराजी, विश्वसनीय सूत्रांची माहिती। पक्षाचं चिन्ह आपल्यालाच मिळणार, उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त। सेना भवनावरील बैठकीची इनसाइड स्टोरी झी 24 तासच्या हाती। नाशिकमध्ये खड्ड्यांबाबत महाजनांची बैठकीला एमएनजीएल अधिकाऱ्यांची गैरहजेरीमुळे महाजनांनी अधिकाऱ्यांना झापलं। सिद्धिविनायक मंदिरामधून 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंचा गंभीर आरोप। मंदिरातील दानचोरीच्या चौकशीची मागणी, चोरी झालेली नाही, सदा सरवणकरांचं स्पष्टीकरण। कल्याणमध्ये शिवसेना प्रवेशावरून भाजप शिवसेनेमध्ये जुंपली। पक्षप्रवेश करून घ्यायचा नाही असा लिखित करार ठरला होता का? शिवसेनेच्या महेश गायकवाडांचा सवाल। आमचा एक कार्यकर्ता घेतला तर तुमचे 4 कार्यकर्ते घेणार, भाजपचा इशारा। कोकणवासियांना गणपती बाप्पा पावला। मुंबईहून सावंतवाडीसाठी लवकरच नवी एक्सप्रेस सुरू होणार। गणेशोत्सवापूर्वी गाडी सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न। राज्यामध्ये आजही जोरदार पावसाचा इशारा। रायगड, पुणे, सातारा घाट परिसरामध्ये मुसळधारेचा अंदाज, तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा। सोलापूर अहिल्यानगरसाठी जीवनदायिनी असलेलं उजनी धरण तुडुंब भरलं। धरणामधून 90,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू। भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे चंद्रपूरमध्ये पूरस्थिती। राजनगर, सहारा पार्क, आरवट भागामध्ये शिरलं इरई नदीचं पाणी। आपत्ती व्यवस्थापनाकडून मदत आणि बचाव कार्य। नाशिकच्या लासलगावात निफाड पोलीस आणि कृषी विभागाची संयुक्त कारवाई। युरियाचा काळाबाजार करणारे पोलिसांच्या ताब्यात। 19 लाखांच्या युरियासह इतर 84 लाखांचा मुद्देमाल जप्त। राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये बॉक्सिंगमध्ये भारतासाठी सोनेरी दिवस। एकाच दिवशी पटकावली 7 गोल्ड आणि 3 सिल्वर मेडल, तर स्पर्धेमध्ये एकूण 39 मेडल जिंकत गुणतालिकेमध्ये भारताची 4थ्या स्थानी झेप।